हाय हॅलो. तर काय मग मंडळी, कसं चाललंय? निवांत ना? तर आपल्या चॅनलमध्ये आलाच आहे तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे लाईफ ऑफ आर्यसामी मम्मा. तर पाहू शकता, आज आपण सोमवार असल्या कारणाने साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, ते पण आमच्या स्टाईलने. तर बघू शकता इथे मी कसा साबुदाणा करत आहे. म्हणजे तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर सांगा कमेंटमध्ये. तर इथे मी पहिला ठेचा आणि तेल, बटाटे एकत्र मिक्स करून ते तेलात परतून घेतलं आणि ते मी खालीच साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करत आहे, जेणेकरून आपण जेव्हा साबुदाणा कढईमध्ये टाकून मिक्स करतो तेव्हा आपला गॅस घाण होणार नाही, म्हणजे गॅसवरती राडा होणार नाही. त्यासाठी मी असं साबुदाण्यामध्ये खाली शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेत असते आणि मेथी त्याच्यात ऍड करत असते. आणि कढईमध्ये आपण आता तो बटाटा वापरून झाल्यानंतर कढईमध्ये आपण तो साबुदाणा ट्रान्सफर करणार आहोत. तर बघा, पाहू शकता. आणि तो हळूहळू हलवून घेऊन म्हणजे त्याच्यात राहिलेला साबुदाणा ऍड करून आपण पूर्ण साबुदाणा असा हलवून घेणार आहोत. आणि इतका भारी आणि भन्नाट लागतो ना असा साबुदाणा, तुम्ही नक्की ट्राय करा. तर पाहू शकता, आता आपण ते साबुदाणा हलवून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये याला झाकून घेणार आहोत, जेणेकरून हवा आपलं निघेल आणि मस्त असा फ्लेवर येईल त्याला. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली, याच्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर शेंगदाणे तुम्ही टाकू शकता. एकदम भन्नाट असे शेंगदाणे लागतात, आपल्या दाताखाली आल्यानंतर का असं काही भारी लागते. तर बघा कशी झाली खिचडी आणि सांगा कमेंट मध्ये.